हटवले आणि शाहूजी फुल्यांनी आंबेडकरांनी या देशाला हटवले. महामानवांनी ना कुठली जात मांडली, ना कुठला वर्ण मांडला, ना कुठली मर्यादा मानली, आणि फक्त समतेचा आणि मानवतेचा विचार या सर्व समाजाला बहाल केला. म्हणून शाहिराच्या लेखणीला उमाळा फुटतो आणि शाहीर सांगतात अनुजातीला पातीला विचारी शिवराया आणि शिकविला तो तलवारीचा घाव. शिवराया आणि शिकविला तो तलवारीचा घाव आहे. शाहूराजाने सांगितला तो आखाड्यातला डाव आहे. महात्मा फुले यांनी सांगितला तो ज्ञानाचा प्रभाव आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितला तो समता बंधू भाव आहे. आणि जातीला पातीला विचारी नीतीला बाजूला हटवले, जातीला पातीला विचारी नीतीला बाजूला हटवले. आणि शाहूजी फुले आणि आंबेडकरांनी या देशाला लढवले. जनाजनातील मनामनातील अंतर मिटवले. आणि शाहूजी फुले आणि बाबासाहेबांनी या देशाला रसिकांना प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या दवाखान्यामध्ये माझा आवाज येतोय ना सर्वांना? येतोय ना? हो की नाही? वाद्य बारीक वाजना, अक्षर कळू द्या. विचाराची आणि समाज सुधारण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज हे विषय डोक्यावर घेऊन नाचण्याचे नाही तर डोक्यात घ्यायचे विषय आहे. ज्याला पटलं त्यानेच टाळी वाजवा. महाराष्ट्राला शिवचरित्राची, हिमविचाराची गरज आहे. मला सांगा, दवाखान्यात रक्त देताना जात विचारली जाते का? सांगा. एखाद्याचा अपघात एखाद्या रोडवर झालेला असेल
आणि त्याला जर का तात्काळ पाणी द्यायचं असेल तर त्यावेळेला जात बघितली जाते का? बघितली जाते का? एखाद्या अनाथ आश्रमामधल्या मुलाला बघून आपल्या डोळ्यामध्ये येणाऱ्या पाण्याची जात ठरते का? काही बाहेरच्या मुलांनी उच्च शिक्षित होऊन आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं आणि त्या आई वडिलांची व्यथा बघून डोक्यात येणाऱ्या विचाराची जात बघितली जाते का? म्हणून हा देश जातीनं पातीनं नटलेला नसून महामानवांच्या आणि शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या संविधानानं नटलेला हा देश आहे. हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज तरी कुणाला म्हणायचं? म्हणजे छातीत हातीचे बळ असणारे, म्हणजे त्रस्त मुलांना करणारे, म्हणजे परत फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगतात जाणणारे. ती म्हणजे तिन्ही जगतात जाणणारे. जी म्हणजे शिस्तप्रिय, बा म्हणजे बाणिस्ते, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, बा म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार नावणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे या जनतेचा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. त्या राजाचा हा महाराष्ट्र आहे. तहान भूक हरवून 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 रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. ती घटना देशाला बहाल केली आणि प्रत्येक युवक आणि युवती मतदानाचा अधिकार घेतीये आणि घेतोय तो फक्त एकाच नावामुळे, बोधिसत्व डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर. आता ज्यांनी धम्मपद वाचलंय, ज्यांनी धम्मपदाचे खंड चाळलेले आहे, त्याच ज्ञानीवंतांना धम्म कळेल. खरं सर्वसामान्यांना धम्म जाणण्यासाठी ह्या लोककलावंताची निर्मिती झाली. आणि कवी सांगतात, कपटनीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहेत, कपटनीतीच्या शकुनीचा डाव जे मांडत आहेत, म्हणून बुद्धाच्या धरतीवरती मोहवून देऊ नका वाजवता. रक्ताज सांडत आहेत, जे विसरले बुद्धाला आपसात भांडत आहेत, आणि जे नमले बुद्धाला ते आज सुखात नांदत आहेत. जे नमले माझ्या शिवरायाला, जे नमले शाहू राजा, जे नमले अहिल्याबाईला, जे नमले माझ्या सावित्री मातेला, ते आज सुखात नांदत आहेत. म्हणून तुमचा आणि माझा घात ह्याच दोन गोष्टींनी केला. म्हणून कवी आपल्या वाङ्मयात सांगतात आणि शाहीर सांगतात, जातीला पातीला विषारी नीतीला बाजूला हटवलं, जातीला विषारी नीतीला बाजूला हटवलं. चाललेला कार्यक्रम आवडतोय ना? कुणा कुणाला आवडतोय हात वर करा बरं. मागच्या बाजूला माग का आजारी आहे का काय मंडळी? आवाज येतोय ना? या महामानवांच्या विचाराची गरज आहे. त्यामुळं बहुउद्देशीय संस्थेसाठी आणि आमच्या नितीन दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा.
जातीला पातीला विषारी नीतीला बाजूला हटवले आणि महामानवाने काय केलं माऊली आई आणि शाहूने फुल्यानी आंबेडकरांनी या देशाला हटवले आणि शाहूनी फुलेनी बाबासाहेबांनी या देशाला जातीला पातीला विचारी नीतीला बाजूला हटवले जातीला कवी सांगतात आणि आनंदी शिंदे आपल्या सुंदर एका गोड आवाजातून सांगतात आदमी बड़ा नहीं होता जन्म से आदमी बड़ा नहीं होता जन्म से वो नाम कर देता है अपने अपने कर्म से आदमी बड़ा नहीं होता जन्म से वो नाम कर देता है अपने अपने कर्म से मेरे बाबा साहब ने संविधान लिखा एक एक खून के कलम से बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला लाभलेलं रत्न आहे आणि आपला खरा कोहिनूर हिरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी काय केलं कवी एका नवीन गीतातून सांगतात भीमा तुझ्या मताचे कवी वामनदादा कडक सांगतात वास्तव लिहितात भीमा तुझ्या मताचे जरा पाच लोक असते तुझ्या तलवारीला जशी शिवरायांकडे तलवार होती तशी बाबासाहेबांकडे लेखनीची तलवार होती आणि त्या लेखनीच्या जोरावर काय केलं बॅरिस्टर झाले परदेशी गेले बॅरिस्टर झाले परदेशी गेले तूने तो केला है एवढ्या डिग्र्या घेणारा अजून ह्या मातीत
आंबेडकरांचे, हे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि म्हणून परदेशी गेले आणि काय बॅरिस्टर झाले, परदेशी गेले, पुण्यात केला कहर, देश उभा केला. कशावर उभा केला? देश उभा केला पेनाच्या टोकावर. देश उभा केला परदेशी गेले, पुण्यात केला कहर. आणि हे विश्व कशावर उभा केलं? देश उभा केला पेनाच्या टोकावर. देश उभा केला पेनाच्या टोकावर. देश उभा केला. बॅरिस्टर झाला माझा परदेशी गेला, बॅरिस्टर झाला माझा परदेशी गेला, बॅरिस्टर झाला माझा परदेशी गेला. किती हाल सोसले, बाबासाहेबानं माझ्या कष्ट केलं लई, बाबासाहेबानं माझ्या कष्ट केलं लई. पाठीशी उभी होती माता रमाई, बाबासाहेबानं माझ्या कष्ट केलं लई, बाबासाहेबानं माझ्या कष्ट केलं लई. पाठीशी उभी होती माता रमाई, पाठीशी उभी होती माता रमाई, पाठीशी उभी होती माता रमाई. बॅरिस्टर झाले परदेशी गेले, बॅरिस्टर झाले परदेशी गेले, पुण्यात केला कहर. देश उभा केला पेनाच्या टोकावर. 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 आणि परदेशात जाण्यासाठी जी शिष्यवृत्ती पुरवली ते म्हणजे करवीर नगरीचे छत्रपती शाहू महाराज. आणि या शाहू राजांची ताकद शाहीर पिराजीराव सरनाईक सांगतात. आणि शाहू छत्रपती राजाची दादा राजाची ताकद होती भीमाची, शाहू छत्रपती राजाची दादा राजाची ताकद होती भीमाची, ताकद होती भीमाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
आवाज नहीं आ रही है जैसी चाहिए। अभी शाहिर जी ने इतनी अच्छी बात बताई।